जय शिवराय मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राची आपली स्वतःची आपली वैयक्तिक अस्मिता आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब, शहाजीराजे महाराज, भोसले महाराज साहेब हे आपली अस्मिता आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर कुठल्याही गडाला त्यांचं नाव दिलं नाही किंवा हिंदवी स्वराज्याला देखील स्वतःचं नाव दिलं नाही। सगळ्यांना माहिती, मी नवीन काही माहिती देत नाही, परंतु ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर जर कोणीतरी एक नेता त्याचं नावाने कॅम्पेनिंग करत असेल तर आपल्याला कसं वाटते, नाही म्हणजे आपण जेव्हा गड किल्ल्यांवरती अतिक्रमण होतो, आपण व्यक्त होतो किंवा आपल्यातले काही भाऊ असतात की जे ट्रेकिंगच्या निमित्ताने गडावर जातात, तिथं स्वच्छता करतात, स्वच्छता मोहीम करतात, असे खूप लोक आहेत जे गडावर आजही जाऊन स्वतःचं घर असल्यासारखं गडाला स्वच्छ करतात। म्हणजे एक वेळेस स्वतःचं घर स्वच्छ नाही केलं तरी चालेल, पण गड स्वच्छ राहायला पाहिजे ह्या विचाराने आपले काही भाऊ असतात ते गडांवरती जातात। आता मला सांगा मित्रांनो, देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब चांगलं काम करतायत, देशाचे पंतप्रधान आहेत, खूप उच्च पदावरती आहेत, देशाचे पहिले नागरिक त्यांना आपण म्हणतो आणि त्यांच्या कार्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही। परंतु मित्रांनो लक्षात ठेवा, मोदी साहेब चांगलं काम करतायत, परंतु मोदी साहेबांचा जो आता वाढदिवस येतोय, 75वा वाढदिवस येतोय आणि त्या निमित्ताने त्यांनी कॅम्पेनिंग ठेवलेली आहे। आणि त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे टुरिझम डिपार्टमेंट काय करतंय की नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवस निमित्त म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड आणि महाराजांचा जन्म जिथं झालाय तिथे शिवनेरी या ठिकाणी एक टुरिझम स्पॉट उभा करतायत। हे शिवभक्त म्हणून आपल्या किती लोकांना पटतंय? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जर तुम्हाला वंदन करायचं आहे आणि महाराज तुमच्यासाठी सर्वस्वी असतील तर केंद्र सरकारकडून तुम्ही महाराजांच्या गड किल्ल्यांना निधी दिला पाहिजे, त्या निधीच्या माध्यमातून महाराजांचे गड किल्ले उभे झाले पाहिजे। अशी गोष्ट झाली असती, समजा तुमच्या माध्यमातून ही गोष्ट झाली असती तर कदाचित भारताच्या लोकांनी, महाराष्ट्राच्या लोकांनी, शिवभक्तांनी तुम्हाला ऍक्सेप्ट पण केला असता की हो, नरेंद्र मोदी साहेबांनी आमचे गड किल्ले उभे केलेले आहेत। म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण इथं आहोत त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जर आपण जपून ठेवलेले आहेत आणि आपण त्या किल्ल्यांना उभं केलंय तर यथा कदाचित महाराष्ट्राची जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचली असते आणि यथा कदाचित एकही शिवभक्तांनी तुम्हाला विरोधही केला नसेल। मोदी साहेबांचं काम खूप मोठं आहे, चांगलं काम करतायत, आमच्या धर्मासाठी खूप चांगलं काम करतायत, त्याबद्दल काही प्रश्नच नाही, आम्हाला अभिमान आहे। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर स्वतःच्या नावाचे कॅम्पेनिंग चालवणं म्हणजे हे राजकीय षडयंत्र असं म्हणतात आणि प्रत्येक भागात तुम्हाला समर्थन भेटेल असं शक्य नाहीये। म्हणून मित्रांनो एवढंच सांगणे की हे जे होतंय खूप चुकीचं होतंय। जय शिवराय।